आज खेळतील अक्षय पवार, नेतृत्व करतात आयकॉन खेळाडू दिनू कांबळे, आकाश पाटील, विघ्नेश या संघामध्ये मॅच ऑन. वळूया मॅच कडे. उस्मान पटेल, योगेश पवार. पहिला चेंडू पवित्रा दाखवला कव्हर कडे खेळण्याचा, फिल्डर रेडियम. सामना पाहायला मजा येणार. सुधीर अगलावे आमचे नामांकित आणखीन एक स्कोरर आमच्या समोर जॉईंट झालेत. सुस्तिक म्हात्रे. सुस्तिक म्हात्रे म्हटला तर प्रचंड अनुभव त्याच्याकडे, यंग टॅलेंट आहेत. आज योगदान देत असताना स्वस्तिक शिवन्य 11 आदेईसाठी, श्रीचा 11 KPC इनामपुरी. सलामीची जोडी उस्मान पटेल. उस्मान पटेल म्हटला तर त्याचा एक वेगळा चाहता वर्ग. योगेश दादा पवार, दोन दिग्गज समोर खेळताना बॅटिंग करताना श्रीचा 11 KPC इनामपुरी. 6 षटकांचा सामना आहे. वेळेला महत्त्व देतो, टाइम मॅनेजमेंट, सुंदर व्यवस्थापन, अगदी बारीक बारीक गोष्टींकडे आपण लक्ष वेधून घेतोय. संपूर्ण व्यवस्थापन. पहिली कमिटी स्वस्तिक म्हात्रे. नेक्स्ट बॉल. हा फटका स्लोवर 1 चेंडू होता. योगेश दादा पवार यांना पाहिलं, शांत डोक्याने खेळतात. आज सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा ओमकार देसाईला आपण पाहिलं, शांत डोक्याने सुद्धा तुम्हाला मैदान गाजवता येतं, तो सुद्धा क्रिकेट त्यांच्या मार्फत पाहिला. आणि आता समोर मैदानावर खेळताना उस्मान पटेल, समोर स्वस्तिक म्हात्रे. एका बाजूला दिग्गज, एका बाजूला यंग टॅलेंट, हे युद्ध रंगतोय. स्वस्तिक म्हात्रे शिवन्य 11 आदेईसाठी. एकूण धावा दाफलकावर 2. 6 षटकांचा सामना आहे आजच्या दिवसातील मॅच नंबर 3. ओ स्लोवर 1 चेंडू खोलात ठेवलाय. उस्मान नाराज आहे, अंपायर सिग्नल येतोय आणि ही बिग विकेट. या विकेट साठी सापळा रचला होता. ही विकेट हवी होती. मात्र बॅटिंग टीम श्रीचा 11 KPC इनामपुरी, एक बलवान बलवत्तर खेळाडू उस्मान पटेल साठी जे जाळं रचलं होतं त्यामध्ये तो शिकार बनलाय. स्वस्तिक म्हात्रेच्या गोलंदाजीवर पहिला धक्का बसतोय बॅटिंग टीमला. हा उस्मानचा प्रयत्न फसला, एज लागली आणि बेल सुडाली. नाराज उस्मान. पहिला धक्का. श्रीचा 11 KPC इनामपुरी. उस्मान पटेल, योगेश दादा पवार, स्वस्तिकला हे विकेट मिळते. गोल्डन विकेट. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना आम्ही सूचना देतो, जेवणाचं काउंटर सुरू केलं. आपण भोजनाचा आस्वाद सर्वांनी घ्यायचं. स्वस्तिक म्हात्रेंना ही जबाबदारी घेतली आणि ती जबाबदारी घेऊन लिलिया पेलतोय. प्रचंड दबाव सुद्धा, आपली ताकद त्यांनी दाखवली आणि उस्मान पटेलला शिकार बनवले. क्रमांक 3 वर सरकलाय रवी सोळंकी. श्रीचा 11 KPC इनामपुरी. संघनायक योगेश दादा पवार, टीम ओनर गजानन शेठ पाटील असतील, कल्पेश भोईर मॅनेजर, विकी भोईर या संघामध्ये अंग ते रवी सोळंकी मैदानावर, रितेश पाटील लिस्ट मध्ये पाहतो आपण, आशिष तारेकर, नवमान पटेल, अजिंक्य रसाळ, विशाल म्हात्रे, भूषण म्हात्रे, स्वस्तिक म्हात्रे. लक्ष विद्या मॅच कडे बघा. वेज काउंटर डाव्या बाजूला काउंटर ते ओपन केलं. लक्ष विद्या मॅच कडे. नवीन फलंदाज झाले रवी सोळंकीला आपण जरूर पाहतोय. पावसाचं आगमन इथे. योगेश दादा पवार यांना पाहतोय रवी सोळंकी. स्वस्तिक म्हात्रेचे षटक संघासाठी कुठे का होईना महत्वाचे. आतापर्यंत एकूण धावा दाफल टोटल 4. शिवन्य 11 आदेई. अक्षय पवार या संघाचं नेतृत्व करतात. प्रचंड दबाव आहे. शिवन्य 11 आदेई यंगस्टारचा संघ आहे. स्वस्तिक म्हात्रे पुढ्यामध्ये चेंडू ठेवलाय, लॉफ करतोय आणि तिथे सज्ज होते. गुड फिल्डिंग. बारक्या कांबळेनं हा चेल टिपलाय. गुड कॅच. आणखीन एक धक्का. चेंडू बॅट वरती येत नाही. फटका बनवण्यासाठी जो प्रयत्न केला होता गॅप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक तैनात होते.
हा आनंद जल्लोषामध्ये परावर्तित झालाय, कारण 2 धक्के महत्वाचे. उस्मान पटेल, त्यानंतर बाद झाला आणखीन एक विकेट. रवी सोळंकी, दबाव दडपण निर्माण होतोय. सुस्तिक मात्रेचा हा हल्ला बोल. सुस्तिक मात्रे मॅन फ्रॉम तारा, तारा गावासाठी क्रिकेट खेळला. अनेक व्यावसायिक संघामध्ये सुद्धा त्याची वर्णी लागल्या. मात्र आज रायगड प्रीमियर लीग रबर बॉल स्पर्धेमध्ये सुस्तिक चमकते. मी मगाशी म्हटलं की हिरो बनण्याची संधी तुम्हाला वारंवार मिळत नाहीये. समोरच्यांना चकित करणे कला असते, मात्र समोरच्यांना सातत्याने चकित करणं त्यासाठी तुमच्या अंगी नेतृत्व हवं लागतं, आणि स्टार प्लेयरच्या माध्यमातून हे नेहमी पाहत असतो. योगेश दादा पवार नवीन फलंदाज सरकलाय मैदानावर. बॅटिंग करताना श्रीजा 11 KPC इनामपुरी, दोन्ही संघ मजबूत आहेत. पायचे हा दोन्ही. योगेश दादा पवार हा खेळाडू हिमतीचा आहे. मैदानावर जशी परिस्थिती, त्याचा खेळ आपण आज तागायत पाहिला. प्रचंड अनुभव, अनेक स्पर्धा गाजवल्यात, अनेक व्यावसायिक स्पर्धेमध्ये खेळताना दादांना पाहिलं. मात्र आता डाव सांभाळायचे श्रीजा 11 KPC इनामपुरीसाठी. आतापर्यंत स्वस्तिक मात्र सिंगल सिंगल, त्यानंतर त्रिफळाची 2 धावा, विकेट, 2 धक्के मिळाले, 4 धावा. स्वस्तिक मात्र फर्स्ट ओव्हर. ऑफ स्टंपला चेंडू, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतो, आणखीन एक बीट, डॉट बॉल. दबाव निर्माण होत असताना तर आचारी वर्ग आज आपण पाहिला, ज्यामध्ये संपूर्ण आचारी वर्ग ज्यांनी खूप छान सेवा केली. ज्ञानेश्वर नामदेव तारेकर, ज्ञानेश्वर तारेकर, श्रीकांत पाटील, दिलीप पाटील आणि प्रफुल्ल मोकल यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. आणि आज पारगावची जी गाव कमिटी आहे, जे आमचे स्टाफ आहे जेवणाच्या काउंटरवर, त्यांचं मनापासून धन्यवाद. आज आम्ही सर्वांचा आभार का मानतो, थोडा लक्ष तिथे सुद्धा वेधतोय, कारण पहिल्याच पर्वामध्ये ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचा नामोल्लेख होणं सुद्धा तेवढं महत्त्वाचं आहे. महेश कडू असतील, सोनारीचे दमदार व्यक्तिमत्व ज्यांच्याकडून आर्थिक सहकार्य, त्यानंतर सतीश शेठ म्हात्रे असतील, प्रवीण पाटील असतील, खारघरचे मोमेंटो, विजय शेठ खानावकर आर्थिक सहकार्य, दत्ता शेठ मुंगाजी यांचं आर्थिक सहकार्य, सर्व ट्रॉफीज, सुंदर ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केल्या ते शेलगरचे दमदार नेतृत्व, एक चांगले आयोजक, क्रिकेट समीक्षक सचिन शेठ गरत, अर्थातच पिंट्या शेठ यांचा आम्ही धन्यवाद देतो. अजय शेठ पाटील असतील, सिद्धिविनायक बिल्डर्स यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. काय गोलंदाजी केल्या स्वस्तिक मात्रेनं, फक्त धावा दिल्या, 4-2 विकेट, दबाव निर्माण केला श्रीजा 11 KPC इनामपुरीवर. मागच्या पहिल्या सामन्यामध्ये हेच पाहिलं, बॅटिंग टीम सुयोग स्पोर्ट्स दापोली सुरुवातीच्या 2 षटकामध्ये संघ मागे पडला, मात्र त्यानंतर चांगली भागीदारी सुद्धा मैदानावर काय काय करू शकतो हे चित्र पाहिलं, आणि आता तेच करायचं. सलामीच्या बॅटरना फसवलंय. स्वस्तिक मात्रेनं षटक घेऊन येतोय दुसरं. कामेश चव्हाण आणखीन एक अनुभवी गोलंदाज. श्रीजा 11 KPC इनामपुरी, डाव थोडासा गडगडलाय. चांगली गोलंदाजी स्वस्तिक कडून. कामेश चव्हाण ओव्हर नंबर 2, धावा धाफलकावरती 4. बॅटिंग करताना श्रीजा 11 KPC इनामपुरी, रितेश पाटील, योगेश दादा पवार. पहिला चेंडू जास्त स्विंग झाला, अंपायर सिग्नल येतो, पंचांचा निर्णय येतो, डेड बॉल आहे, तयारी नव्हती. लक्ष विद्या मॅचकडे. खूप साऱ्या पारितोषिकांची स्पर्धा आपण पाहतोय. रायगड प्रीमियर लीग 24 लाईव्ह इव्हेंट. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेतो, क्रिकेटला एन्जॉय करतो. आणि असं म्हटलं जातं, एन्जॉय द गेम, चेस युअर ड्रीम, ड्रीम्स कम्स ट्रू. आणि आज कोणत्या संघाचं ते स्वप्न पूर्ण होणार. हा चेंडू योगेश दादा पवार यांना डीप कडे खेळलाय, स्क्वेअर लेगला, फिल्डर रेडी. दबाव दडपण जरूर निर्माण होतोय. बघा, बॉलिंग एंडला पारगाव गाव कमिटीचे काही मेंबर्स असतील, तर काही बच्चे कंपनी तिथे उभी आहे, त्यांना रिक्वेस्ट करा. पारगावचे काही आमची कमिटी मेंबर्स असतील, बॉलिंग एंडच्या मागे काही लहान मुलं उभी आहेत झाडाच्या बाजूला, आणि काही जण तिथे बसलेत, त्यांना तिथून बाजूला काढा. विनंती असेल, प्रेक्षक आमचा आवाज पोचत असेल, दिलगिरी व्यक्त करतो, बाजूला मा. हाफ ट्रॅकर, चाबूक स्ट्रोक, टिचकी शॉट, आणि येतोय हा धमाका षटकार. काय फटका खेळला बघा. जसा चेंडू बॅटवर आला आणि त्याला धोपटला,
कमालीचा फटका, कमालीचा. या मूड मध्ये यावं लागेल कारण या मैदानावर 80 85 90 धावा सुद्धा चेस झाल्यात. दबाव दडपण निर्माण झाले. क्रमांक 4 वर रितेश पाटील. रितेश पाटीलला पाहतोय 2 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक 6 वर खेळतोय. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. कामेश चव्हाणवर चढवला हल्ला. 11 धावा दाफलकावर. नेक्स्ट बॉल कामेश चव्हाण पुन्हा एकदा. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 8 धावा दिल्या. टोटल रन्स 11. स्लोअर वन. आता गती कमी केली. थांबवलाय इनसाइड सर्कल. शॉर्ट फाईन लेग कडे प्रयत्न ते जरूर झाले. इथे पुढे सरकत असताना डीप कडे सुद्धा व्यू रिचना पाहिली. डीप स्क्वेअर लेग सुद्धा मिड विकेट. योगेश दादा पवार एक आव्हान सुद्धा असेल. गोलंदाजाने एक चॅलेंज असेल. लेफ्ट हँड राईट हँड असं कॉम्बिनेशन थोडी मेहनत तर करावी लागेल. लक्ष विद्या मॅच कडे आज प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. रायगड प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. गोलंदाज कामेश चव्हाण. स्लोअर वन. दिशा टप्पा विभिन्नता व्हॅरिएशन जरूर दाखवते मात्र पंच आमच्याकडे वळले. व्हाईट बॉल. दबाव जरूर असेल. परिस्थितीचा आढावा घेतला. अगदी या स्पर्धेमध्ये प्रत्येक लढती तुम्हाला आनंद देणाऱ्या पाहिल्या. अटीतटीच्या पाहिल्या. आता समोर श्रीजा 11 KPC नामपुरी. सामना महत्वाचा असेल. कामेश हाफ ट्रॅकर गती कमी केली होती. फिरकी होती आणि कौतुक होत असताना बीट करतोय. योगेश दादा पवार शांत डोक्याने आतापर्यंत वैयक्तिक लेखाजोखा त्यांचा पाहिला. 3 चेंडूचा सामना केला. त्यांना माहिती हा सामना खूप महत्वाचा आहे. शेवटपर्यंत तळ टोकून बसणं सुद्धा या मॅच मध्ये महत्वाचं असेल. कामेश चव्हाण पुढचा चेंडू. एकूण धावा दाफलका. टोटल संघ पुढे सरकला 13 वर. शांत डोक्याने खेळतो. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर रेडी. धाव घेण्याची तयारी जरूर. शिवन्या 11 आधी संघानं टॉस जिंकलाय. तणावाचं वातावरण. शिवन्या 11 आधी अक्षय पवार, दिनू कांबळे, आकाश पाटील, विघ्नेश, शुभम कदम. कामेशला आपण आतापर्यंत पाहिलं. सेकंड ओव्हर. एक मोठा फटका आला. स्वस्तिकच्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 4 आणि आता हे सेकंड ओव्हर. एकूण धाव फलक 15. 2 गडी बाद. योगेश पवार. स्लोअर वन. मागचा चेंडू सुद्धा असाच ठेवला. टप्पा खूप मागे ठेवला. मध्यम गतीनं गोलंदाजी करतोय मात्र कौतुक करावं लागेल. व्हेरी गुड कमबॅक. इफेक्टिव्ह राहिला. षटकार आल्यानंतर सुद्धा मला चांगले षटक फेकायचे या उद्देशानं जी गोलंदाजी केली कामेशनं. 2 षटकांचा खेळ संपला. एकूण धावा दाफलकावर 16. 2 गडी बाद. 6 षटकं तुमच्याकडे असतील. किती धावा जमवणार बॅटिंग टीम? श्रीजा 11 KPC नामपुरी. योगेश दादा पवार यांना पाहतोय. रितेश पाटील. महत्वाचे 2 फलंदाज. रायगडचा टायगर उस्मानला बाद केलं. बॅड लक. आज त्याचं दुर्दैव होतं कारण एज लागली आणि त्यानंतर बेल उडाली. तो सुद्धा समजू शकला नाही. आणि क्रिकेटमध्ये हे छोटे छोटे क्षण खूप काही सांगून जातात. 2 षटकांचा खेळ संपला. धावा दाफलका 16. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. आज या स्पर्धेचा आनंद घेत असताना सुपर 6 सेमीफायनल फायनलचा थरार सुद्धा आपण पाहणार. कोण असेल पहिल्या पर्वामध्ये रायगड प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेटमध्ये आज कोण असेल प्रवीण सर चॅम्पियन? कोण असेल आज मालिकावीर? सर्व प्रश्नांची उत्तरे काही वेळातच मिळणार. आणि प्रेक्षकांनी ही स्पर्धा डोक्यावर उचलली. भरभरून प्रेम आनंद सहकार्य सर्व मिळालं आणि खूप स्पॉन्सरनं आम्हाला सहकार्य केलं. आदर्श स्पोर्ट्स फॅमिली आणि सर्व सह आयोजकांकडून त्यांचं धन्यवाद. स्वस्तिक पहिला चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह करतोय. लॉफ्टेड नैसर्गिक खेळ दाखवत असताना योगेश दादा पवार मैदानावर शांत डोक्याने खेळतोय. समय सूचकता कॉन्फिडन्स लेवल. आज अक्षय पवार आपल्या संघासाठी शॉर्टेस्ट टीम मीटिंग मध्ये एक नवं तंत्र दाखवत असताना का मोठे फटके फारसे खेळून देण्याची संधी देत नाही. श्रीजा 11 KPC नामपुरी. संघ मालक गजानन पाटील. संघ नायक योगेश दादा पवार. मॅनेजर्स टीम ओनर मॅनेजर कल्पेश भोईर. स्वस्तिक मात्रे सिंगल. पुढचा चेंडू समोर ठेवला पुढ्यामध्ये आणि त्याला केलं लॉफ. प्रचंड ताकदीचा वापर. कोणती संधी नव्हती. कव्हर लॉंग ऑफच्या वरून हा बेधडक फटका. षटकार. काय फटका खेळला. प्रचंड मनगटी ताकदीच्या साहाय्यानं.
टायमिंग खूप छान होतं आणि रितेश डाव सावरतोय. आपल्या संघाचा कोसळलेला डाव सावरण्याच्या तयारीमध्ये तो आला. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 13 वर पोहोचल्या. संघाची धावसंख्या टोटल एकूण धावा 23 रन्स ऑन बोर्ड. श्रीजा 11 KPC नामपुरी 6 षटकांचा सामना. किती टार्गेट सेट केलं जाईल. पुढचा चेंडू आता गती कमी केली. सावंत पवित्रा ढकलले चेंडूला सिंगल मिळेल. शांत डोक्याने खेळतोय. स्वस्तिक मात्रेवर सुद्धा तेवढं जबाबदारी असेल, आव्हान असेल, चॅलेंज असेल. संघ पुढे सरकला. एकूण धावा धावफलकावर 24. चारही बाजूला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. या स्पर्धेचा आनंद घेत असताना प्रेक्षकांना प्रामुख्याने सूचना करू, मेन रोडवर 4 व्हीलर 2 व्हीलर कुणी पार्क करू नका. खाली भरपूर पार्किंगची व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली. लक्ष विद्या मॅचकडे योगेश दादा पवार संघाचा डाव सांभाळत असताना स्वतः संघ नायक आहेत. शांत डोक्याने हुशारीने खेळतात. इंटेलिजंट क्रिकेट, ॲग्रेसिव्ह सुद्धा आहेत. मात्र संघ सुस्थितीमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. धावाचा डोंगर उभा करणं, धावाचं रतीप उभा करणं हे संघासाठी महत्वाचं असेल. 25 धावा धावफलकावर. स्वस्तिक मात्र आतापर्यंत 4 चेंडू एकूण धावा दिल्यात त्यांनी 9. एक षटकार स्टॅकरेनला रितेश ऑफ स्टंपला चेंडूला उसळी दिली. बीट करतोय. प्रत्येक चेंडू मागे वेगळं तंत्र दाखवते. दिशा, टप्पा, विभिन्नता, अभ्यासू गोलंदाज आणि त्याचीच फलंदाजी शहानिशा करतोय. रितेशला थांबवतोय. मात्र रितेशचा आतापर्यंत विचार केला. इंडिव्हिज्युअल 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिल्या. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. 25 धावा धावफलकावर. फ्रंटफुटला आले. स्ट्रेट हिट करण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गुड फिल्डिंग. तितक्या वेगाने चेंडू अडवलाय. सिंगल मिळेल. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावा धावफलकावरती 26. 2 गडी बाद. श्रीजा 11 KPC नामपुरी. तर ISPL कोर कमिटीचे मेंबर मिस्टर रुपेश पाटील यांचे इथे शुभागमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. रायगड प्रीमियर लीग रबर बॉल्स पर्व पहिला ISPL कोर कमिटी मेंबर्स मिस्टर रुपेश पाटील यांचे इथे सहर्ष आम्ही स्वागत करतो. प्रवीण दुगाडे सर, आपण स्टेजवर पाहिलं तर प्रचंड पाठीराखा वर्ग, प्रचंड चाहता वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना मगाशीच म्हटलं का प्रेक्षकांनी डोक्यावर उचलली स्पर्धा आणि यशाची पोच पावती देतोय. हाँ, निश्चित रूप से सागर, क्योंकि रायगढ़ के कोने कोने में ये टूर्नामेंट पहुंच चुकी है. रायगढ़ के हर कोने से फ़ोन कॉल्स आ रहे हैं, हर कोने से रील बनाई जा रही है. 24 लाइव इवेंट ने जो रील कंपटीशन रखी है इस टूर्नामेंट में कईयों ने रील बनाई. कुछ लकी विनर भी होंगे जिन्होंने ज़्यादा क्रिएटिविटी दिखाई है. लेकिन इस टूर्नामेंट में गेंद और बल्ले के बीच हमें हर मुकाबले में हर क्षण हर समय संघर्ष देखने का मौका मिला है. और इसीलिए संघर्षपूर्ण मुकाबले होने की वजह से कल सुपर 12 के मुकाबले भी आखिरी गेंद तक चले. आज सुपर 6 के मुकाबले भी आखिरी गेंद तक जा रहे हैं, जिस वजह से ये टूर्नामेंट अब रायगढ़ के लिए, रायगढ़ रबर बॉल क्रिकेट के लिए ब्रेकिंग न्यूज बन चुकी है. तर नक्कीच लक्ष विद्या मॅचकडे एक्झॅक्टली व्हॉट आपण सामन्यामध्ये आपण पाहिलं. अक्षय पवार जसा आला आणि त्याला विकेट मिळाली. बाद केला जो फलंदाज आक्रमक झाला होता त्या रितेशला. एक डाव तुझा तर एक डाव माझा, आणखीन एक विकेट. महत्वाचे 3 गडी बाद झालेत. शिवन 11 आधी किरण शेटशेळके या संघाचे पुरस्कर्ते खूप छान पद्धतीने संघाची मोर्चे बांधणी केले. आज प्लेइंग 11 लिस्ट मध्ये पाहिलं अक्षय पवार संघनायक आहेत. दिनू कांबळे आयकॉन आहेत. योगेश दादा पवार, प्रवीण सर आपण पाहिलं बघा मैदानावर शांत आहेत. एका बाजूला बॅटिंग लाईनअप साथ देत नाही. मात्र परिस्थिती कशी असू द्या चल बिचल व्हायचं नाही, हा तगडा अनुभव आहे योगेश दादा पवार यांच्याकडे. निश्चित रूप से सागर, योगेश पवार, मिस्टर YP, मिस्टर परफेक्ट इन रायगढ़ टेनिस बॉल क्रिकेट. यकीन मानिए मिडिल ऑर्डर के एक बेहतरीन बल्लेबाज है. और मिडिल ऑर्डर में किस तरह से बल्लेबाजी की जाती है, किस तरह आक्रमण किया जाता है, किस तरह विकेटों का बचाव किया जाता है, ये बखूबी जानते हैं. 46 हैं, अभी भी फिट नज़र आ रहे हैं. और वो जो एक्सपीरियंस है उनका, वो एक्सपीरियंस अगर वो डालेंगे इस उनके इनिंग में तो यकीनन एक अच्छा टोटल इनामपुरी का देखने का हमें मौका मिल सकता है अंतिम 6 ओवर की समाप्ति के बाद. नक्कीच श्रीजा 11 KPC इनाम पुढे स्ट्रॉंग बॅटिंग युनिट सुद्धा.
गॅप मध्ये खेळतोय डीप बॅकवर्ड पॉइंट कडे चेंडू क्षेत्ररक्षक नियुक्त आहे आणि थोडासा कोसळतोय आणि आउटफील्ड मध्ये थोडा अडथळा आला. 5व्या क्रमांकावर गेलाय विकी बोईर. शिवन्य 11 आधीचं कौतुक करूया. बॅटिंग युनिट या संघाकडे सुद्धा स्ट्रॉंग आहे आणि जसं प्रवीण सर आपण उल्लेख केला का अनेक अडथळ्यांना तोंड देऊन योगेशदादा पवार यांची आपण अचिव्हमेंट पाहिली क्रिकेटमध्ये. त्यांना माहिती आहे परिस्थितीचे 2 हात कसे करायचे. विकी बोईर सरकलाय क्रमांक 5 वर. अक्षय पवार राऊंड विकेट. ओ कॅप मध्ये खेळतोय प्रॉपर टायमिंग डीप कडे बॅकवर्डला पॉइंटला क्षेत्ररक्षक आणि चेंडू अडवू शकले नाही. मिळतील 4 धावा चौकार. 4 धावेनं बॅटिंग टीम संघ पोहोचलाय. श्रीजा 11 केपीसी इनामपुरी. एकूण धावा फलक टोटल 32. 32 धावा आहेत. प्रवीण सर काय वाटतं आता हा सामना 2 बलवान संघामध्ये कितीपर्यंत टार्गेट सेट होईल. सकाळपासून जर अभ्यास केला आपण तर आज 70चा टप्पा ओलांडायला थोड़ा नाकी नव येतो फलंदाजांना. निश्चित रूप से सागर बिल्कुल सुपर 6 का प्रेशर भी होगा. विकेटें जल्दी जा रही है आज और जिस तरह आपने कहा कि टारगेट कितना होगा, क्रिकेट में प्रेडिक्शन करना बिल्कुल गलत बात होती है. जैसा हम सोचते हैं वैसा होता नहीं है. ये शायद वाइट बॉल डाली गई है लाइन से फटके गेंदबाज और इस वाइट बॉल से रन संख्या बढ़ती हुई 33 पे 3 है. 3 विकेटें ये माइनस पॉइंट है थोड़ा सा, लेकिन योगेश पवार क्रीज पे मौजूद है. ये प्लस पॉइंट है इनापुरी टीम का. 33 धावा धावफलकावर 3 गडी बाद व्हाईट बॉल. एक एक धाव खूप महत्वाची असेल. या स्पर्धेमध्ये आपण असे अनेक सामने पाहिले जे शेवटच्या ओव्हर पर्यंत रंगले, शेवटच्या चेंडू पर्यंत सुद्धा आलेत. अक्षय पवारला ही चॅलेंज असेल. विकी बोईरच्या बॅट मधून येतो हा तडाखा, मात्र फिल्डर रेडियम शिवन्य 11 आधी पुन्हा एकदा चाप सोडतोय. दबाव निर्माण होईल. मात्र एका बाजूला प्रवीण सर योगेश दादा पवार उभे आहेत, एका बाजूला विकेट मात्र जातात आणि याचा फायदा मिळतो शिवन्य 11 आधी संघाला. एकूण धावा टोटल आतापर्यंत बॅटिंग युनिट मधील 4 इम्पॉर्टंट फलंदाज बाद झालेत. विकी बोईर सारखा फलंदाज सुद्धा आउट. देखिए सागर, यहाँ पर मैं एक चर्चा करना चाहूँगा शिवन्य 11 आधे के कप्तान अक्षय पवार के बारे में, क्योंकि उनका मेन स्ट्राइकर के बाद चोटिल है, वो नहीं खेल रहा है प्रसन्न पाटिल, और फिर भी ये टीम सुपर 12 में जीती. अब सुपर 6 में उन्होंने अपोजिशंस के ऊपर दबाव बनाए रखा है. यंग कप्तान ने जिस तरह से अपने खिलाड़ियों को टैकल किया है, जिस तरह अपने गेंदबाजों का हौसला बढ़ाया है, प्रसन्न नहीं तो क्या हुआ, आप तो है ना, आप लड़िए, आपको ये लड़ाई लड़नी है, ये दर्शाने वाली कप्तानी हो रही है अक्षय पवार से. नक्कीच मॅचकडे लक्ष विद्यम आणि प्रमुख गोलंदाजाच्या अनुपस्थितीमध्ये आता जी जबाबदारी होती स्वस्तिकवर, स्वस्तिकनं पहिल्या षटकामध्ये 4 धावा दिल्या, कामेशच्या षटकामध्ये 12 धावा पाहिल्या, त्याच स्वस्तिकनं 10 धावा दिल्या. बघा ही आमची मॅनेजमेंट, विशालजी जितेकर, आकाश तारेकर, तेजस म्हात्रे, संदेश पाटील, सर्व सह आयोजक, पर्व पहिलं, अगदी सर्वांचा खूप छान प्रतिसाद. अक्षय पवार ओव्हर नंबर 4 राऊंड विकेटनं क्रमांक 6 वर आलेत. आशिष तारेकर पारगाव गावासाठी खेळलेत. अंपायर सिंगल व्हाईट बॉल. टोटल रन्स 35. एखादी चांगली भागीदारी होणं प्रवीण सर सुद्धा महत्वाचं आहे. मात्र एका बाजूला योगेश दादा पवार यांना पाहतोय, प्रचंड दबाव आता थोडा निर्माण केला आणि ते जाणवतोय मैदानावर. बॅटिंग लाईनअप साथ देत नाही, कारण तेवढा तिखट मारा गोलंदाजांचा सूर्य. सुस्तिकची 2 षटकं, कामेश चव्हाण, अक्षय पवार. शिवन्य 11 आधी लक्ष विद्या मॅचकडे. पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय पवार. ओ गती कमी केली, शांत हुशारीने गोलंदाजी होते. तर अक्षय पवारचे षटक आपण आतापर्यंत बॉलिंग डिटेल्स पाहिले, अनालिसिस. या षटकामध्ये एकूण धावा आल्या, विकी बोईर बाद झाल्यानंतर 9 धावा दिल्या, 2 विकेट सुद्धा मिळाल्या. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग टीम श्रीजा 11 केपीसी इनामपुरी संघ पोहोचलाय 4 षटकानंतर 35 धावा धावफलकावर 35. देखिए सागर, ये टूर्नामेंट इतनी चरम सीमा पर पहुंच चुकी है कि हमारे जो अंपायर्स थे बिली बाउडन, संतोष चौधरी, उन्होंने इस टूर्नामेंट के सक्सेस में एक केक भी वो लेकर आए थे, जिसमें आकाश तारेकर की छवि थी, तेजस की छवि थी, विशाल की छवि थी, चैम्बो की छवि थी, संदेश पाटिल की छवि थी. वो छवि वाला केक लेकर आए टूर्नामेंट. उन्हें लगा कि ये सक्सेसफुल हो चुका है और सही मायने में सक्सेस चारों ओर हमें दिखाई दे रहा है और उस सक्सेस को 4 चांद लगाए हैं आज की तारीख में.
साक्षी एंटरप्राइजेस के सतीश महात्रे ने, जिन्होंने इन दर्शकों को खाने की सुविधा दी है। अन्नदाता सुखी भव। तर नक्कीच सर्व दानशूर व्यक्तिमत्वाचं सुद्धा मनापासून धन्यवाद देऊया। 4 षटकानंतर एकूण धावा दाफलकर 35। छाया रिसॉर्ट मानगरला जेव्हा प्रवीण सर रायगड प्रीमियर लीगचा ऑक्शन सोहळा भव्य दिमाखात पार पडला तेव्हा संजूबाई बॉस यांचं जे योगदान मिळालं त्यांचं पण धन्यवाद देतोय। लाईव्ह स्क्रीनसाठी विचुंबचे युवा नेतृत्व बीडी शेट पाटील यांचं सहकार्य मिळालं, त्यांचं सुद्धा धन्यवाद। आर्थिक सहाय्याचे पुरस्कार दे। वळूया मॅचकडे। गोलंदाज झाले करण गणसोलकर, आंबिवली नेरी विभाग, आंबिवली गावचं सुपुत्र, अनेक व्यावसायिक क्रिकेट खेळल्या, महाराष्ट्रामध्ये जाऊन सुद्धा आपली दहशत त्यांनी निर्माण केलं, व्हॅरिएशनसाठी ओळखला जातो आणि एक चॅलेंज आता करणवर सुद्धा असेल। समोर योगेश दादा पवार आहे, त्याच्या समोर गोलंदाजी करायचे दबाव दडपण असेल, मात्र एकमेकांसमोर अनेक वेळा खेळल्यात। लक्ष विद्या मॅचकडे। एका बाजूला प्रवीण सर किल्ला लढवताना योगेश दादा पवार 36 धावा दाफलकर, किती धावांचं टार्गेट सेट होईल उत्सुकता लागल्या, मात्र एखादी भागीदारी होणं, एखाद्या षटकामध्ये जास्त धावा येणं सुद्धा महत्वाचे। करंट रन रेट पाहिला 8.64 ची सरासरी 36 योगेश पवार आणि आशिष तारेकर। करण गलसलकरचा हा चेंडू दबाव निर्माण करतोय, व्हाईट बॉल, मात्र अंपायर सिग्नल। ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, प्रत्येक चेंडू वेगळा फेकणं ही खासियत आहे करण गणसोलकरची। सामना सुद्धा महत्वाचे, सुपर 6 इथून विजय मिळवणं दोन्ही संघासाठी तेवढं महत्वाचं असेल। स्लोअर वन, फुटवरचा वापर ऑन साइडला लॉफ्ट करतोय, लॉफ्टेड स्ट्रोक शॉट लाईक दॅट। काय टायमिंग होता आणि या षटकात मिड विकेटला आपण पाहिलं बॅटिंग करताना श्रीच्या केपीसी इनामपुरीसाठी आशिष तारेकर 6व्या क्रमांकावर आलेत। आशिष तारेकर पारगाव गावासाठी खेळलेत आणि या खेळपट्टीचा अंदाज त्यांनी बांधला, दबाव दडपण झुगारून तोच खेळ करावा लागेल। करण गणसोलकर सिंगल, व्हाईट बॉल, षटकार आले। आशिष तारेकर 3 चेंडूचा सामना, एकूण धावा दाफलकर 43। एक षटक धुवावं लागेल, एक षटकामध्ये पिटाई करावी लागेल आणि त्याच उद्देशानं कदाचित तेच माइंडसेट केलंच असेल आशिष तारेकरनं। करण गणसोलकर पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एज लागते, लॉंग स्टॉप कडे क्षेत्ररक्षक उभे, सिंगल मिळेल, एक दाफलक पुढे सरकेल, एकूण धावा दाफलकावर टोटल 44। 5वं षटक मार्गस्थ आहे बॅटिंग करताना श्रीजा 11 केपीसी इनामपुरी। 44 या धावसंख्येवर 4 गडी बाद। 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 3 चेंडूंचा खेळ संपलाय। योगेश दादा पवार हो, लाईन पाहिली, रीड केलं, पंचांकडे अपील होते। यस, बॅटिंग टीम रिव्ह्यू चेक करूया टेक्निकल टीम कडे। आणि बघा आमचे रील स्टार आहेत, ब्लॉगर्स आहेत, यूट्यूबर आहेत, यांना सुद्धा टॉप 3 परफॉर्मन्स आम्ही निवडणार आहोत, ज्यांची एडिटिंग कौशल्य सुंदर असेल त्यांना आपण सरप्राईज गिफ्ट देतोय। डिसिजन पेंडिंग 24 ला इव्हेंट। करण गणसोलकरचं हे षटक, एकूण धावा दाफलकावर टोटल 44, 44। हळूहळू प्रेक्षकांची संख्या वाढत चालली। डिसिजन पेंडिंग, फायनली यस, अंपायर सिग्नलिंग। 4थं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा लक्ष विद्या मॅचकडे। दोन्ही संघांना सामना महत्वाचा आहे। लक्ष विद्या मॅचकडे। आशिष तारेकर संघाचा डाव सांभाळतोय, योगेश पवार महान फलंदाज आहे। डिसिजन पेंडिंग, फायनली फेअर डिलिव्हरी। मॅच ऑन करा। लक्ष विद्या मॅचकडे पुन्हा एकदा बॅटिंग करताना योगेश दादा पवार समोर करण गणसोलकर, युद्ध रंगतोय। 44 धावा दाफलकावर, षटक क्रमांक 5. बघा आकड्यांची जादू। 4 षटकानंतर 4 चेंडू, 44, 4 विकेट लॉफ करतोय। इथे संधी निर्माण होणार का? आणि यस, ते सेलिब्रेशन, आनंद गगनात मावेना, पाठीराखी खुश,
शिवन्य 11 आधीसाठी ही सुद्धा गोल्डन विकेट प्रवीण सर होते आणि आता स्पष्ट दबाव आपल्याला दिसतोय. श्रीचा 11 केपीसी इनामपुरी फ्रंटफुटला आले. योगेश दादा पवार मात्र फटका फसला आणि तिथेच नाराज झाले. हाँ देखिए, योगेश पवार के विकेट के बाद तो कोई भी टीम दबाव में आ सकती है, क्योंकि आखिरी ओवर में जो स्लॉग ओवर था वहाँ पर बड़े हिट्स लाना ये पवार के पावर की जिम्मेदारी थी. लेकिन वहाँ पर करण कंसोलकर ने कुछ इतनी अच्छी गेंदें डाली, उन अच्छी गेंदों का मुकाबला नहीं कर पाए योगेश पवार. निजी 7 के योगदान पर वापस गए. 10 गेंदों का उन्होंने मुकाबला किया. संकट में तो ज़रूर है केपीसी इनामपुरी. एक चेंडूचा खेळ बाकी. यस, अंपायर सिग्नल येतो. बघा 1:38 झालेत आणि मॅनेजमेंटकडून सूचना देतो 1 ते 3 मध्ये जेवण सूर्य बॉलर एंडच्या मागे तिथे नॉनव्हेज आहे आणि आमच्या काही अंतरावर डाव्या बाजूला काही अंतरावर व्हेजचं काउंटर सुद्धा सूर्य. प्रवीण सर मॅचकडे लक्ष वेधलं तर आता इनामपुरीसाठी थोडं संकट आलंय. श्रीजा 11 केपीसी इनामपुरी बॅटिंग करतो. शिवन्य 11 आधी संघासाठी. मात्र आज केपीसी इनामपुरी श्रीजा 11 आणि ज्याची आपण पाहतोय टीम ओनर गजानन पाटील. आशिष तारेकर 4 चेंडूचा सामना केलाय. 7 मात्र एका बाजूला योगेश पवार जो डाव सांभाळला होता एकही मोठा फटका आला नाही. करण कंसोलकर 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा धाफलकावरती 44. निम्मा संघ आता गारच झालाय. विक्रांत मोरे क्रमांक 7 चा फलंदाज झाला मैदानावर. स्ट्रायक रेंजला खेळण्यासाठी सज्ज असेल. करण कंसोलकर ऑफ स्टंपला चेंडू स्विंग होता. फलंदाजानं लाईन रीड केल्या. पंचांकडे अपील करतो. यस, अंपायर सिग्नल. बॅटिंग टीम रिव्ह्यू. आपण जाऊया टेक्निकल टीमकडे. करणचा हा चेंडू, त्याला विश्वास आहे का हा चेंडू माझा चांगला होता. एक्सलंट क्रिकेट शिवन्य 11 आधी संघाकडून. आतापर्यंत 5व्या षटकाचा खेळ मार्गस्थ. डिसिजन पेंडिंग. 24 लाईव्ह इव्हेंट ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेतोय. सुपर 6. यस, डिसिजन पेंडिंग आणि निर्णय येतोय फेअर डिलिव्हरी. अक्षयला माहिती होतं, करणला माहिती होतं, तो विश्वास होता आणि टेक्निकल टीमची मदत आम्ही घेतली. बघा स्विंग गोलंदाजीसाठी ओळखला जातो. फलंदाजाला डाऊट्स होता आणि ते क्लिअर केलं. 5 षटकानंतर एकूण धावा धाफलकावर 44. 44. पाच षटकानंतर धावसंख्या 44. 5 गडी बाद. आशिष तारेकर त्याला साथ देत असताना मैदानावर नवीन फलंदाज विक्रांत. षटक क्रमांक शेवटचं. इथून आक्रमण होणं महत्वाचं आहे. राऊंड विकेटनं हा चेंडू सरळ चाललाय. पंच आमच्याकडे वळले. लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. एकूण धावफल आतापर्यंत बॅटिंग टीम 45 धावा धावफलकावर. आतापर्यंत शेवटचं षटक. लास्ट ओव्हर अक्षय पवार. ओ काय फटका खेळलाय. इंटेलिजंट स्ट्रोक. शॉट लाईक दॅट. एक्साइटिंग पॉवर. सो स्ट्रॉंग. बॉडीचं बॅलन्स संतुलन बघा किती अप्रतिम होतं. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हा रिप्ले आपण पाहू शकता. अक्षयच्या या चेंडूवर फ्रंटफुटला आले. अगदी तोच संतुलन आणि हा फटका. चाबूक स्ट्रोक. लांब लचक. लॉंगेस्ट सिक्स साठी सुद्धा आपण नामांकन या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय आणि आशिष तारेकर आक्रमक झालाय. आशिष तारेकर पारगाव. ओ गुड. शरीराचं संतुलन, टायमिंग अप्रतिम होतं. आपल्या अनोख्या अंदाज हा फटका खेळलाय. एक्सलंट शॉट. धावफलक पुढे सरकले. जे धावसंख्या कमी गती नव्हती मात्र तिथे वेगाने पुढे सरकत्या. 51 धावा धावफलकावर. अक्षय पवार फ्रंटफुटला आले. आणखीन एक स्ट्रोक कन्वर्ट केलाय. प्रचंड ताकदीचा मापट. डीप स्क्वेअर लेगला आणखीन एक जातोय स्क्वेअर लेगच्या वरून. षटकार. अंतबला तो सबबला असं म्हटलं जातं. शेवट गोड करायचंय. आशिष तारेकर माझ्याकडे सुद्धा ती कॅपॅसिटी किंवा त्या बॅक टू बॅक 2 सिक्सेस अक्षय पवारवर चढवले हल्ले. एक डाव तुझा एक डाव माझा दाखवून देत असताना ज्या अक्षय पवारनं 4थ्या षटकामध्ये 9 धावा दिल्या. स्वस्तिकच्या पहिल्या षटकामध्ये 4 होता. गोलंदाजांचा हल्ला बोल होता आणि त्यानंतर श्रीजा 11 केपीसी इनामपुरीसाठी शेवट गोड करायचे. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्येची गती वाढवण्याचा प्रयत्न करतोय.
आशिष तारेकर आता मूड मध्ये आलाय, त्याला सूर गवसलाय, वेगळा नूर मध्ये आलाय आणि बॅक टू बॅक 2 सिक्सेस. पुन्हा एकदा दबाव दडपण, अंपायर सिग्नल नो बॉल आणि चेंडू जाते लॉंग स्टॉप कडे आणि येतो हा चौकार. 5 धावेचा बोनस इथे मिळतील. अतिरिक्त या धावेनं धावफलक पुढे सरकेल. क्रिकेटमध्ये कधी काय काय होईल याचा नेम नाही आणि ते चित्र पाहायला मिळतोय. बघा छोटा पाठीराखा या मॅचचा आनंद घेतोय. आकाशजी तारेकर यांची पुढची पिढी. ध्रुव आकाश तारेकर खुश झाल्या. आशिषच्या या फटकेबाजीनंतर चेहऱ्यावर त्याचा आनंद आहे. काका नक्कीच अंकलचा खेळ खूप जवळून पाहतोय. ध्रुव आकाश तारेकर 7 चेंडूमध्ये आशिष तारेकर 23. बघा हे प्रेम आहे आणि आता क्रिकेटमध्ये प्रेम. 62 धावसंख्येची गती वाढवत असताना पुन्हा एकदा आशिष तारेकर. हा नक्कीच सागर, कारण ध्रुव सांगायला आला इथे काकाला संघ संकटात आहे, काका संघाला वाचवा. तर नक्कीच काल पिताश्रींचा संघ जेव्हा पराभूत झाला तेव्हा त्याच्या डोळ्यातून दुःखाश्रू सुद्धा होते, इमोशनल होते. क्रिकेट प्रती त्याग, प्रेम आहे, समर्पण. आशिष तारेकर या अंपायर सिग्नल कॉल येतोय, नो बॉल, बेनिफिट असेल. क्रिकेटमध्ये कधी काय होऊ शकतो आणि ती परिस्थितीचा आढावा आपण घेतला. बॅटिंग टीम आता इनामपुरी संघ पुढे सरकत असताना अपेक्षा असेल ना फलंदाजांकडून. स्लोअर वन बॅटच्या मधोमध हा फटका, ब्रिलियंट स्ट्रोक, बिग शॉट. काय फटकेबाजी. एकदा बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. आशिष तारेकर 3 चेंडूमध्ये 3 षटकार. आतापर्यंत 4 षटकार आले. तुफानी खेळ. मैदानाचा अभ्यास आहे. हल्ला बोल दाखवून देत असताना आशिष तारेकर. काय कमालीची बॅटिंग सूर्य. एकूण धावा दाखल टोटल धावसंख्येचा आपण पाहिला 3 षटकानंतर 26, 4 षटकानंतर 35, 5 षटकानंतर 44 आणि आता वेग वाढवलाय. टोटल रन्स 69. 69 धावा दाखल 5 गडी बाद. निम्मा संघ गारद झाल्यानंतर सुद्धा क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो आणि क्रिकेटचा हा खेळच रंजक आहे. तब्बल 3 चेंडूमध्ये धावा आल्या. अक्षय पवारचे षटक, संघनायक स्वतः ठरला महागडा आणि तब्बल धावा आल्या 23. क्रिकेटमध्ये हे छोटे छोटे क्षण खूप महत्वाचे असतात. वातावरण गरम झालेत. साहजिकच सर्वांच्या नजर आहेत आशिष तारेकर कडे. 3 चेंडूमध्ये 3 षटकार. आतापर्यंत त्याने ठोकल्या 4 षटकार. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. बॅड लक, मात्र चेंडू गेलाय लॉंग स्टॉप कडे. पंचांचा इशारा येतो. 22 हा चौकार मिळेल. धावफलक पुढे सरकले. DJSDC मात्र शांत, मात्र इथे आनंद निर्माण झालाय. बॅटिंग टीम श्रीजा 11 KPC इनामपुरी धावसंख्येचा वेग वाढवलाय. थोडीशी डोकेदुखी ठरताना आता गोलंदाज अक्षय पवार. शिवन्या 11 आधीसाठी धावसंख्या पुढे सडकते. एकूण धावा टोटल 73 धावा. 73. आशिष तारेकर कमालीची बॅटिंग, ग्रेट इनिंग. मैदानावर उभा आहे, तळ टोकून बसलाय. मला अजूनही खेळायचे. धावांची भूक आहे आणि धावांची भूक असावी लागते. एकूण धावा दाखल 73, 5 गडी बाद. बॅटिंग करत असताना सलग 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले. आतापर्यंत इनिंग मध्ये 6व्या क्रमांकावर आला आणि दादागिरी, भाईगिरी दाखवली. फलंदाज आशिष तारेकर. धावफलक टोटल 73. हो, शरीरभेदी गोलंदाजी, कमबॅक करण्याचा प्रयत्न अक्षय अजूनही करतोय. धाव घेण्याची तयारी दाखवली. धोका असेल. यस, रनआउट. यस, टेक्निकल टीम कडे वळतोय. पंचांचा इशारा आलाय. स्क्रीनवर आपण चेक करूया. शिवन्या 11 आधी पाठीराख्यांमध्ये आनंदाचा क्षण होतं जेव्हा सुंदर गोलंदाजी सुरू होती. मात्र क्रमांक 6 वर जसा आशिष आला, चेक करतो आपण. क्लिअरली डिसिजन पेंडिंग. शिवन्या 11 आधी क्रॉसिंग आपण चेक करूया. टेक्निकल टीम
श्रीजा 11 KPC इनामपुरी, शिवन्या 11 आधी, आशिष तारेकर 10 चेंडूमध्ये 29 वर खेळतो. एकूण धावा दाफलकाव टोटल आतापर्यंत 73. जे संपायर डाऊट्स क्लिअर करतो. सुंदर हुशारीचा खेळ पाहायला मिळाला आज आशिष कडून. संघाचा डाव त्याने खऱ्या अर्थाने सांभाळला. आपल्या संघाचा कोसळलेला डाव सांभाळण्याच्या कामी तो आला आणि संघाचा कोसळलेला डाव सांभाळला. ध्रुव आकाश तारेकर, आकाशजी तारेकर रायगडचा वंडर बॉय यांची पुढची पिढी ध्रुव आकाश तारेकर यांच्याकडून आशिष तारेकर यांना 2000चं हे कॅश प्राइज. एकदा टाळ्या होऊ द्या. डिसिजन विक्रांत आउट आहे. चला मॅच ऑन करा, वेळ घेऊ नका. टाइम मॅनेजमेंट टीम आम्हाला सांगते आज भरपूर वेळ चालला कारण आज शेवटचा दिवस सुद्धा. पुन्हा एकदा लक्ष विद्या मॅच कडे. श्रीजा 11 KPC इनामपुरी अंगद आलाय संघाचा डाव सांभाळण्यासाठी. मात्र आता चेंडू शिल्लक. लास्ट बॉल 74. शेवट गोड होणार का? दबाव आहे प्रचंड. डोकेडुकी धरताना नाराज आहे अक्षय. मात्र जी कामगिरी होत नाही. शेवटचा षटक थोडा लांब लचक ठरतोय. भरपूर धावा आतापर्यंत आल्यात. नो बॉल. 75. 4 षटकानंतर 35, 5 षटकानंतर 44 धावसंख्येची मुसंडी मारत असताना धावसंख्येचा वनवा पेटवलाय. घनघोर युद्ध दोन संघामध्ये. शेवटचा चेंडू. आक्रमण करतो त्याच तयारीमध्ये होता. ड्राईव्ह करतो लॉंग ऑनला. फिल्डर रेडी निघाले. धावांची भूक आहे. थ्रो खराब. 2 थोडासा अडथळा आला. 3 धाव घेण्यासाठी प्रयत्न होईल. संपायर सिग्नल रनआउट. फक्त 2 धावा असतील. सत्र समाप्त झाले. पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर आशिषनं खूप छान खेळ केला आतापर्यंत आपण पाहिलं बॅटिंग करत असताना. पुढचा शेड्यूल तुमच्यापर्यंत येईल. दीपक पाटील सर जॉईंट होतील. प्रवीण दुगाडे सर जॉईंट होतील. शिवन्या 11 आधी संघानं टॉस जिंकला. पसंती दिली गोलंदाजीला. बॅटिंग करताना श्रीजा 11 KPC इनामपुरी टार्गेट सेट झालं 77, 78, 78 धावा करायच्यात विजयासाठी. सुपर 6 पाहतोय. तिसरा सामना जरूर आपण सर्वजण पाहतोय. तर ध्रुव आकाश तारेकर यांना आपण स्क्रीनवर पाहतोय. रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर यांची पुढची पिढी. अगदी रोज क्रिकेट खेळायला त्यांनी एन्जॉय केलं. क्रिकेटची त्याला प्रचंड हौस आहे. 1 ते 3 मध्ये जेवणाचं काउंटर आहे. व्हेज अँड नॉन व्हेज 1 ते 3 मध्ये सुरू असेल. तर नक्कीच अंतिम टप्प्यामध्ये जेवणाचं काउंटर सुरू आहे. हॅलो 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 माइक चेक. हॅलो हॅलो हॅलो. तो मैच के दूसरे सत्र की तरफ हम चलेंगे. तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूँगा. ढेर सारे व्यूअर्स इस आदर्श स्पोर्ट्स फैमिली के IPL 2025 से जुड़ चुके हैं. प्रवीण सर एक विनंती करेन. आशिष तारेकर या आपण प्राइज घेऊन जा कारण ध्रुव वेटिंग करतो. या घेऊन जा आपण. ओके नंतर घेते. पाहुण्यांच्या सन्मानासाठी आपण नक्कीच वळणार आहोत. तर ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं अशा सर्व व्यक्तिमत्वांचं आम्ही मनापासून धन्यवाद देतो. AA स्पोर्ट्स, संस्कार स्पोर्ट्स, जागृती स्पोर्ट्स, थंडर स्पोर्ट्स, SD स्पोर्ट्स, सिद्धेश दंत असतील, राहुल स्पोर्ट्स, AS स्पोर्ट्स, SM स्पोर्ट्स. त्यानंतर स्पोर्ट्स सायकलचे आमचे पुरस्कर्ते स्वर्गीय जुईली तेजस म्हात्रे यांच्या स्मरणार्थ तेजसजी म्हात्रे आमचे आयोजक यांच्याकडून बेस्ट फिल्डरला स्पोर्ट्स सायकल देतो. राकेशजी गायकवाड यांच्याकडून बेस्ट बॉलरला आपण स्पोर्ट्स सायकल देतो. त्यानंतर मंगेशजी वाकडीकर रायगड प्रीमियर लीगचे
ग्लोव्ज यस प्रोव्हाइड करा. मंगेशजी वाकडीकर यांच्याकडून बॅट्समनना आपण स्पोर्ट्स सायकल देतो. यानंतर आर्यस 2020 स्पोर्ट्स खेड रत्नागिरीचे रोहन करंजकर आणि चेतन सुर्वे यांनी आम्हाला ब्रँडेड तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन बनाने हैं 78 दूसरे सत्र में. सीजा 11 केपीसी नामपुर के अगेंस्ट शिवन्ना 11 अदई टीम को. आखिरी ओवर काफ़ी महंगा रहा. जिस कप्तान की मैंने तारीफ की अक्षय पवार की, उसी ने अपनी टीम का खेल बिगाड़ा. तर सन्मानाकडे आपण वळतोय. सन्माननीय आमचे अतिथी मान्यवर तर प्रतीक पाटील भाया यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. मैदानासाठी सुद्धा त्यांनी खूप मोठं सहकार्य केलं. प्रतीक पाटील भाया आमचे खूप लेजंड क्रिकेटर आहेत. तर पुढचे सन्मान आपण करतो. रुपेश पाटील यांचा आम्ही सन्मान करतो. ISPL कोर कमिटी वर त्यांचं खूप मोठं कार्य असतं. त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल. मिस्टर रुपेश पाटील ISPL कोर कमिटी मेंबर्स त्यांचं धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून पार्वती मेडिकल पारगाव प्रोप्रायटर डॉक्टर कपिल पाटील वैद्यकीय सेवा त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. परिनेट सर्व्हिस सुशीलकांत तारेकर माजी उपसरपंच यांचं सुद्धा धन्यवाद देतो. विशेष करून आम्ही टी शर्टसाठी ज्यांचं सहकार्य मिळालं त्या चित्रलेखा ताई पाटील, चिवूताई शेतकरी कामगार पक्ष सोशल मीडिया अध्यक्ष महाराष्ट्र राज्य तथा त्यांचं आम्ही धन्यवाद देतो. अलिबागचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. तो दूसरे सत्र की तरफ हम चलेंगे जहां पर 78 रनों का उद्देश्य है. शिवन्ना 11 अदय के सामने शीजा 11 केपीसी नामपुरी. आखिरी क्षणों में लोकल बॉय आशीष तारेकर ने अपने बड़े भाई की एक झलक उनकी बल्लेबाजी में दिखाई, आकाश तारेकर की. और जिस तरह से उन्होंने आखिरी ओवर में रन बनाए उस वजह से ऐसा लगा था 60 के नीचे रहने वाला ये टोटल 70 प्लस हो चुका है. 77 रन स्कोर बोर्ड के ऊपर आ चुके हैं और 78 रनों की जरूरत. तर इथे प्रवीण सर आपण सन्मान घेतो. ब्रेकर पॉइंटचे ओनर्स विपुलजी म्हात्रे यांचा आपण सन्मान घेतो. विपुलजी म्हात्रे यांना विनंती करेन आपण सन्मानाचा स्वीकार करायचा. ब्रेकर पॉइंटचे ओनर्स. चला मॅचकडे आपण फोकस करतो. अमीर तारेकर कृष्णाई फार्म हाऊसचे ओनर्स यांना सुद्धा विनंती करेन आपण सन्मानाचा स्वीकार करावा. कृष्णाई फार्म हाऊसचे ओनर्स अमीर तारेकर यांचा आपण सन्मान घेतो. अतिथी देवोभव प्रवीण सर येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा इथे पाहुणचार केला जातो. आज प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. वळूया या अटीतटीच्या लढतीचा आनंद घेऊया. संतोष पवार 40+ माजी अध्यक्ष यांचा सुद्धा आपण सन्मान करतो. संतोष पवार या आपण सुद्धा सन्मानाचा स्वीकार करा. प्रतीक पाटील साहेब भाया यांचं इथे आगमन झाले. मैदानासाठी त्यांचं खूप मोठं सहकार्य. संतोष पवारकडून सुद्धा आम्हाला 1 दिवसाचं भोजन अन्नदाता आहेत त्यांचं विशेष धन्यवाद. जरूर प्रतीक पाटील भाया यांचं सुद्धा आम्ही विशेष धन्यवाद देतो. प्रवीण सर मॅचकडे वळतो आणि ओव्हर नंतर आपण सन्मानाकडे वळणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद सागर. हमने देखा धारावी एक्सप्रेस नवी मुंबई एक्सप्रेस विकी भोईर की पहली गेंद जो जड़ में डाली गई थी, समझ नहीं पाए थे बल्लेबाज
आकाश पाटिल जो स्ट्राइकर एंड पर हैं, रफ्तार का सौदा कर रही है। रन बने हैं, पहले तो मुकाबले में हमने देखा सुपर सिक्स के महज 64 बनाए थे और इस मुकाबले में 77 रन। एक शानदार पारी हमें अंतिम क्षणों में देखने का मौका मिला, 28 रनों की आशीष तारेगर। लेकिन ये गेंद अंपायर का वाइट बॉल का इशारा, एक्स्ट्राज में बढ़ोतरी हुई, खाता खुल चुका है एक्स्ट्राज से 78 रनों का पीछा करते हुए। शिवन्या 11 अदई, नो लॉस 1, तो नो लॉस फॉर 1 अदई शिवन्या। संघर्षपूर्ण मुकाबले होंगे। चैतन्य पाटिल, उनकी टीम स्वस्तिक एंड स्वरूप सुपर 3 में क्वालिफाई हो चुकी है, तो सुबह चंदन 11 महुआ वैशाली सुपर 6 का आज की दिन का ये आखिरी मैच है और ये अंपायर की उंगली उठी। इसी के साथ बल्लेबाज को जाना होगा डग आउट। इथे आपण सन्मान घेतो। मी तेजस्वी मात्रे यांना विनंती करेन, तुर्भेवरून खास करून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आले ते आमचे सन्मान्य पाहुणे विकी पवार साहेब तुर्भे, रुपेश सराटे साहेब तुर्भे आणि मुकेश सरदार साहेब, तिन्ही आमचे मान्यवर। मी तेजस्वी मात्रे यांना विनंती करेन, तुर्भेचे आमचे सन्मान्य पाहुणे विकी पवार, रुपेश सराटे आणि मुकेशजी सरदार साहेब या तिन्ही मान्यवरांचा तेजस्वी मात्रे आमचे आयोजक यांच्या शुभ हस्ते सन्मान होते। अतिथि देवो भव। वळूया आपण मॅच कडे। धन्यवाद। निश्चित रूप से बॉल डिलीवर होते समय बोलना बना है। एज लगा था आकाश पाटिल, विकेट के पीछे उन्हें लपक लिया गया। इनएट नंबर 3 की पोजीशन पर आ चुके हैं भारकिया कांबळे। भारकिया कांबळे आ चुके हैं वेल फिनिशर के तौर पर। रायगढ़ ग्रामीण में इन्हें जाना जाता है वेल फिनिशर। अब फिनिशिंग टच इन्हें देना होगा, एक साझेदारी निभानी होगी भारकिया कांबळे और दीनू कांबळे के बीच। कांबळे ब्रदर्स को अच्छा करना होगा शिवन्या 11 अदई के लिए। 78 रन बनाने हैं, 77 रन पहले सत्र में बने हैं। विकी भोईर जिन्होंने काफ़ी अच्छी गेंदबाजी की, अब तक 2 गेंदें इस ओवर में डाली है, 1 रन दिया है और 1 विकेट हासिल किया है। फिर से एक बार चूके बल्लेबाज, लेकिन 1 रन लेने से नहीं चूके विलास कांबळे यानी कि भारकिया कांबळे। बाई के तौर पर यह रन मिला, 2 पे पहुंची शिवन्या 11 अदई। रनों का करना है पीछा 78, 78 आखिर में ये रन बनाना है, ये टारगेट है 78 रनों का। ये टीम भी बिल्कुल बैलेंस नज़र आ रही है। योगेश पवार को एक अलग रूप में हमने देखा, सिंगर योगेश पवार, और उन्होंने गाना भी गुनगुनाया, जिंदगी की यही रीत है, हार के बाद भी जीते हैं। लेकिन योगेश पवार शायद अपने बॉलर के साथ ये गाना भी गुनगुनाते हुए नजर आएंगे, जिंदगी हर कदम एक नई जंग है, जीत जाएंगे हम तू अगर मेरे संग है। तो ये गाना भी शायद गुनगुना रहे होंगे अपने बॉलर विकी भोईर के साथ। 2 पे 1 है, हल्के हाथों से इस गेंद को खेला, रन की गुंजाइश को किया समाप्त। डॉट गेंद आई। दीनू कांबळे आइकॉन प्लेयर हैं, इनका रहना क्रीज पर ज़रूरी है शिवन्या 11 अदई, क्योंकि बड़े शॉट्स खेलने की ताकत है इनमें, मुकाबले को किसी भी सिचुएशन में हैंडल करना इनकी हॉबी है। तो जो क्लास हैं वो क्लास दीनू कांबळे को दिखाना होगा। पहला विकेट जा चुका है, 2 पे 1 है। बैकफुट पे जाके दीनू कांबळे ने इस गेंद को खेला है थर्ड मैन और पॉइंट के बीच में से। पॉइंट के खिलाड़ी ने आकर इस गेंद को उठाया, तब तक दीनू कांबळे के पास पर्याप्त समय था सिंगल चुराने का। इस सिंगल के साथ टोटल में वृद्धि होती हुई 3 रन। पहला ओवर क्या बॉलिंग डाली जा रही है विकी भोईर द्वारा। श्रीजा 11 केपीसी नाम्बुरी। इस ओवर की आखिरी गेंद, ऊंचा खेलने की कोशिश, गेंद हवा में, 2 खिलाड़ी उस गेंद के नीचे आने की कोशिश में थे लेकिन कामयाब नहीं हुए। फिर भी सिंगल जरूर मिला, सिंगल से 4, और रबर बॉल में 4 या 8 से कम रन देना मतलब क्लास 1 गेंदबाजी। 10 रन जो गेंदबाज दे उसे क्लास कहा जाता है गेंदबाजी का। लेकिन अगर 10 से नीचे, 8 से नीचे अगर कोई गेंदबाज ओवर करे तो उसे क्लास 1 माना जाता है। ठोक दीजिए।
रही थी पहले सत्र में, तो नंबर आए थे पहले ओवर में 4, जहां यहां पर 78 रनों का पीछा करते हुए बल्लेबाजी कर रही है शिवर्ण 11 अदई। उनके ओवर में भी नंबर आए हैं 4। ये 4 का आंकड़ा किसके लिए लाभदायक होगा, क्योंकि फिर 5 ओवर में रन आए 73 और इन्हें बनाने हैं 74। अरे भाई 4 आए ना, तो उसके बाद पहले सत्र में 73 रन आए थे 5 ओवर में, और यहाँ पे 5 ओवर में 74 रन बनाने हैं। और यह ऊंचा खेला बारक्या कांबळे अपना क्लास दिखाते हुए स्लोक्स में अंगद पाटिल को उड़ाया, सीधा स्क्वायर लगा और मिड विकेट के बीच में से 6 रन। एक्शन रिप्ले हम देख रहे हैं 24 लाइव इवेंट के जरिए। क्या स्लॉक्स में खेला, रोहित शर्मा की यादों को ताजा किया बारक्या कांबळे ने, 6 रन। ये छक्का मस्ट नीडेड था क्योंकि दबाव था, पहले ओवर में मैच 4 रन आए थे, 78 का पीछा करना था। ऐसे में एक स्कोरिंग शॉट आना जरूरी था और वो स्कोरिंग शॉट लगाया बारक्या कांबळे ने, जिन्हें रायगढ़ ग्रामीण का वेल फिनिशर कहा जाता है टेनिस बॉल क्रिकेट की जगत में। फिर से एक बार बारक्या कांबळे लगातार बार बार, बारी बारी सबकी बारी, पहले आपकी अब हमारी बारी, ठोक दीजिए। मलर यो सामना जिंकून दाखव बारक्या मलर। देखिए शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, थोड़ी स्पिन जरूर हुई, अंदर की तरफ आई, लेकिन पहले से ही आउटसाइड ऑफ स्टंप शफल हुए थे बारक्या कांबळे। एक्शन रिप्ले में साफ नजर आया, स्ट्रोक के लिए उन्होंने जो जगह बनाई थी वो बिल्कुल सही थी, गेंद को ठीक तरीके से टाइम किया। कहते हैं ना क्रिकेट में टाइमिंग प्लस इंप्रोवाइजेशन प्लस पावर इज इक्वल टू एक बेहतरीन छक्का, और ये छक्का नजर आया बारक्या कांबळे के बल्ले से। 16 पे 1 है, 78 का पीछा करना है, 65 की अभी भी दूरी तय करनी है, लेकिन इस ओवर में अंगद के ऊपर दबाव बनाने में कामयाब रहे हैं बारक्या कांबळे। और ये देखिए रिवेंज जिसे कहते हैं बदला, वार पे पलटवार ना हो तो क्रिकेट खेलने में और क्रिकेट देखने में मजा भी नहीं आता। ये हुआ अंगद का पलटवार, बैक टू द डगआउट। बारक्या पुल मारने की कोशिश में दे बैठे सीधा विकेट कीपर के हाथों में। मन का मोटे वाला बारक्या बॅट्समनचा खेळ मी डोळ्याने पाहिलेला आहे बंधूंनो, खरोखर सांगतो अशा कितीतरी मॅच हरता हरता जिंकलेल्या आहेत त्यांनी। तो 16 पे 2 है, बारक्या कांबळे ने 2 छक्के लगाए, तीसरी गेंद इस ओवर की जान ले बैठे उनके, अंगद ने वापसी की। यही तो क्रिकेट है, चाहे वो रबर बॉल का हो, चाहे वो टेनिस बॉल का हो, चाहे लेदर बॉल क्रिकेट हो। क्रिकेट के हर फॉर्मेट में हम हमेशा सोचते हैं कि एक गेंद हमें मैच में वापस ला सकती है, और अंगद की एक गेंद ने उन्हें वापस लाया। बारक्या कांबळे का विकेट वो लेकर आए, और केपीसी श्रीजा 11 इनामपुरी अब वापसी के द्वार ढूंढती हुई, क्योंकि 16 पे 2 है। बारक्या कांबळे अगर रुकते तो और ज्यादा आक्रामक उनका रुख हमें नजर आता, लेकिन अब टीम के कप्तान अक्षय पवार, हाँ ये सीटी बजाने का स्टाइल डीजे मास्टर का काफी अलग था। प्रसन्न पाटिल नहीं खेल रहे हैं आज, थोड़ा बहुत कमजोरी, गेंदबाजों की कमजोरी थोड़ी बहुत देखने का मौका मिला हमें शिवर्ण 11 अदई की तरफ से। लेकिन अंगद पाटिल 2 छक्के बारक्या कांबळे के बल्ले से आने के बाद वो ट्रैक पर आ चुके हैं, काफी अच्छी गेंदबाजी हो रही है उनके द्वारा। 16 पे 2 है।
अक्षय पवार आउटसाइड ऑफ स्टंप शफल हुए थे, 2 सिक्सर, उसके बाद भारतीय कांबले का विकेट और उसके बाद डॉट गेंद। इससे अच्छी वापसी क्या चाहेंगे इस टीम के कप्तान योगेश पवार एक बॉलर की तौर से? और ये मैच विनिंग विकेट कहा जा सकता है। शुरुआती 2 गेंदों के ऊपर अक्षय अंगद के ऊपर दबाव बनाया था भारतीय कांबले ने, लेकिन उनका विकेट निकाला, साथ में आए अक्षर पवार को भी निकाला। इससे पता चलता है अब श्रीजा 11 केपीसी इनामपुरी इस मुकाबले में पूरी तरह से वापस। मजबूरिया ध्रुव तारेकर हमारे साथ यहाँ पर हैं। आकाश तारेकर के बेटे, पारगांव की अगली पीढ़ी। पिता ने तो बहुत अच्छा काम किया है क्रिकेट की दुनिया में, ध्रुव तारेकर भी वैसा ही काम करेंगे, ऐसी हम उन्हें शुभकामनाएं देना चाहेंगे। 5 विकेट ली थी कल सुपर 12 के मुकाबले में अंगद पाटिल ने, और आज भी 2, लेकिन आज 2 जिस तरह से लिए उन्होंने वो वाकई मैच विनिंग विकेट दिए। एक बार क्या कांबले और दूसरे अक्षय पवार। नंबर 5 में आ चुके हैं विघ्नेश पाटिल। रबर बॉल क्रिकेट है, यह पल भर में बदलता है। बारिश के आसार नजर नहीं आ रहे इस मैच में। मैच नंबर 3 है ये सुपर 6 का, और यहां से हमें पता चलेगा अंतिम 3 टीमें कौन सी होगी। पहले तो चंदन 11 महुआ वैशाली पहले दौर सुपर 6 के पहले मैच में जीती, वो टीम प्राइज के लिए क्वालिफाई हो चुकी है। दूसरे मैच में हमने देखा चैतन्य पाटिल की स्वस्तिक एंड स्वरूप रामवाड़ी पेड़ क्वालिफाई हुई है, और इन दोनों में से कोई एक टीम अब हमें क्वालिफाई होते हुए नजर आएगी। 16 पे 3 है। हाँ, 3,34,206 है। स्लोअर मन की थी, पिक करने की कोशिश की थी यहाँ पर, लेकिन अंतिम क्षणों में बल्लेबाज ने अपने इरादे को बदला और जहाँ पे 1 नहीं था वहाँ पे 2 हासिल किया। और ये होता है क्योंकि आपको अगर रन नहीं मिल रहे, आपके विकेट जा रहे हैं, तो ऐसे में पहले को दूसरे में कन्वर्ट करो, फील्डर्स के ऊपर दबाव बढ़ाओ और अपने ऊपर जो प्रेशर आया हुआ है उसे अपोजिशंस के सिर पर उतारो। दीनू कांबले समझा रहे अपने साथी को, ये मैच हमारे हाथों से गया नहीं है, अभी भी हमें रन बनाने हैं 60, और 60 प्रति ओवर 15 की औसत से बन सकते हैं। पे 3 है। संकट में जरूर है टीम, लेकिन रबर बॉल क्रिकेट में कोई एक बल्लेबाज भी क्लिक हो जाए ना, एक बल्लेबाज जिसकी एक आक्रामक इनिंग आउटस्टैंडिंग जिसे हम कहते हैं एक्स्ट्रा ऑर्डिनरी 100% से भी ज्यादा कोई एक बल्लेबाज अगर दे तो इस मैच की रोचकता और ज्यादा बढ़ेगी। आखिरी ओवर जिन्होंने किया था और CG 11 केपीसी इनामपुरी को इस श्रृंखला में जिंदा रखा था, वो नौमान पटेल अब गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे। 18 पे 3। बाग 11 तड़ोजा में उनके मामा जी खेलते हैं उस्मान पटेल, ये पनवेल म्युनिसिपल मोहल्ला के बॉलर हैं। तो चलिए नौमान पटेल राइट अप राउंड द विकेट गेंदबाजी होगी तीनों कांबले के लिए। 18 पे 3 है। ढेर सारे उस्मान के फैन फॉलोवर मैदान के चारों ओर देखा नजर आ रहे हैं।
कई क्रिकेटर आज जो आसमान की ऊंचाई छू रहे हैं रायगढ़ टेनिस बॉल के क्षितिज पर, उनके कई फैन फॉलोअर हमें नजर आ रहे हैं मैदान के चारों ओर। दीनू कांबळे ने इस गेंद को खेला ऑन साइड के ऊपर, बाउंस मिला लेकिन कैरी नहीं कर पाए फील्डर। नंबर मिलेंगे 4। का एक जुनून ही अलग होता है, चाहे वो टेनिस बॉल हो चाहे वो रबर बॉल का हो। रबर बॉल का ये पहला संस्करण काफी सफल हुआ है। पूरे रायगढ़ में ये ब्रेकिंग न्यूज बन चुका है। हर दिन के अपडेट्स लिए जा रहे हैं लोगों द्वारा 24 लाइव इवेंट के जरिए। हर मैच के अच्छे अच्छे जो पल है उनके रील्स बनाए जा रहे हैं। मैच की तरफ अब चलेंगे नौमान पटेल की इस ओवर में। पहली गेंद पर 4 आया था लेकिन वेरिएशन के तौर पर स्लोअर 1 बीट किया दीनू कांबळे को। 2 गेंदों में इस ओवर में 4 रन आ चुके हैं। 22 पे 3 है, 78 का पीछा करना है। छप्पन रनों की अभी भी जरूरत है यहां पे। 22 गेंदों में 56 रनों की जरूरत। लगातार दूसरी डॉट गेंद दीनू कांबळे ऑन साइड को निशाना बनाना चाहते थे लेकिन नौमान पटेल जो राइट आर्म राउंड द विकेट, जो उनकी बॉल डिलीवर करके जो ऊपर आता है, कंधे से हाथ ऊपर आता है, वो एक्शन उनका उन्हें मददगार साबित हो रहा है। ये देखिए, ये फिर से एक बार स्लोअर 1। पहली गेंद पर बाउंड्री आई थी, उसके बाद लगातार 3 गेंदें डॉट डाली नौमान पटेल ने। आरपीएल कौन जीतेगा ये हमें पता नहीं है, लेकिन आरपीएल रबर बॉल का उद्देश्य यही है कि जो खेल रहे हैं उनका टैलेंट निकल कर बाहर आए और लोगों को उस टैलेंट की पता चले, और नौमान पटेल उनमें से एक। ऑन साइड के ऊपर खेलने की कोशिश की दीनू कांबळे ने, सफल उतना साबित नहीं हुए। गेंद बल्ले पर ठीक तरीके से नहीं आई, जो पावर उन्हें जनरेट करना चाहिए था। लेकिन ये 2 फील्डर्स के बीच मिसअंडरस्टैंडिंग। अंगद जानते हैं एक एक ओवर की कीमत, एक एक रन की कीमत, क्योंकि 6 में 9 बचाए थे इन्होंने रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी में अपोजिशंस के सामने। वो जानते हैं कि एक एक ओवर से अपोजिशंस का टारगेट सेफ होता है, तो एक एक ओवर ना, एक एक रन ना, एक एक गेंद पर ना देने की वजह से अपोजिशंस के ऊपर हम दबाव बढ़ाने में कामयाब होते हैं। 24 पे 3 है, 78 का पीछा करना है। 54 रनों की जरूरत है अभी भी 19 गेंदों में। क्या क्राउड है चारों तरफ। संडे है, वीकली ऑफ है, लेकिन लजीज जायका मिला दर्शकों को सतीश माद्रे इनकी तरफ से, वेज और नॉन वेज। दीनू कांबळे ने देखा इस ओवर की ये आखिरी गेंद है, ये गेंदबाज हमें परेशान कर रहा है, तो सिंगल निकाला उन्होंने। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 25 पे 3 है, अभी भी ये रन बनाने हैं। 18 गेंदों में 53 रन बन सकते हैं। कई मैचेस में पूरे 8 दिन हमने देखे, 18 में 50+ रन बने हैं। एक ओवर अगर बड़ा मिले 20-22 का तो ये रन बनने में देर नहीं लगेगी। लेकिन क्या वो ओवर ढूंढेंगे दीनू कांबळे या फिर उनके साथी विघ्नेश पाटील? ठोक डीजे। तर इथे सन्मान आपण घेतोय। मी तेजस्वी म्हात्रे, विशाल जेतेकर, आकाश तारेकर यांना विनंती करेन, पुढचा सन्मान आपण घेतो। प्रतीक्षित पाटील अर्थातच भाया म्हणून परिचय असलेल्या ओवळे क्रिकेट ज्याने गाजवलं आज तागायत सुद्धा त्यांची 30 दहशत आहे। प्रसिद्ध उद्योजक आहेत अक्षरा एंटरप्राइजेसचे ओनर्स प्रतीक्षित पाटील अर्थातच भाया, ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। रायगड प्रीमियर लीग या मैदानासाठी ज्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि त्यांचं विशेष आयोजन कमिटीच्या वतीनं आम्ही धन्यवाद देतो। मैदानासाठी बनवण्यासाठी प्रवीण सर जी मदत लागेल
ती त्यांनी आपल्या फर्मच्या माध्यमातून पुरवली. ते प्रतीक्षेट पाटील बहाया यांचा आपण सन्मान करतो. यानंतर आमचे आचारी वर्ग गुरुनाथ तारेकर यांना विनंती करेन आपण सुद्धा या, आपला सुद्धा आपण सन्मान आम्ही करणार आहोत. आचारी वर्ग गुरुनाथ तारेकर यांना विनंती करेन. प्रतीक्षेट पाटील बहाया यांचं विशेष धन्यवाद. आपण नानोबा मैदान पारगावचे मैदान पाहतो आणि जो मैदान बनवण्यासाठी जी काही यंत्रणा लागेल, जे काही सहकार्य लागेल ते भायांनी आम्हाला पुरवलं. त्यांचं मी कमिटीच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद देतो. आदर्श फॅमिलीचे ऑल मेंबर्स आदर्शचे इथे उपस्थित आहेत, आदर्श स्पोर्टचे त्यांचं सुद्धा आम्ही नामोल्लेख करणार आहोत. मात्र विक्रांत केने प्रतिष्ठानचे सर्व आदरणीय प्रथमेश दादा पाटील संदपगाव आज अमूल्य वेळ देऊन दादांची उपस्थिती पाहिली. विक्रांत केने प्रतिष्ठानाचे प्रथमेश दादा पाटील इथून प्रस्थान होत असताना त्यांचे सहकारी सुद्धा उपस्थित होते. त्यांचं सुद्धा सर्वांचं उपस्थितीत वेळ दिल्याबद्दल आपलं धन्यवाद देतो. गुरुनाथ तारेकर आमचे आचारी यांना विनंती करेन आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचे. धन्यवाद. 25 में 4 है. नए बल्लेबाज शुभम कदम मैदान के अंदर आ चुके हैं. विघ्नेश और शुभम कदम को अक्षय पवार की इस लड़ाई को लड़ना होगा, क्योंकि अक्षय पवार ने जो क्रिकेट खेला पहले सत्र में बॉलिंग भी काफ़ी खराब की, और जब बल्लेबाजी में उनका रुकना जरूरी था वहां पर प्लेड ऑन हुए, सीधा गेंद स्टंप पे जाके गिरी. प्रवीण सर, आणखीन एक माहिती आम्हाला मिळते का इथे रायगड प्रीमियर लीग फर्स्ट प्राइज 2 लाख, सेकंड प्राइज 1 लाख आणि थर्ड कॅश प्राइज जे 50,000 होतं तिथे आयोजकांनी 10,000 वाढवलेत, म्हणजे थर्ड प्राइज 60,000 रुपये. बघा बक्षिसांची लय लूट आहे आणि हे प्रेम आहे. निश्चित रूप से थर्ड प्राइज का इनाम बढ़ाया जा चुका है. क्या गेंदबाजी हो रही है अंगद के, पूरा एक्सपीरियंस जो है उनके पास व्यावसायिक स्तर पर खेलने का, उसे झोंक रहे हैं इस ओवर में. 26 पे 4 है, पोजीशंस काफ़ी संकट में है और उसका फ़ायदा मिल रहा है अंगद पाटिल को. हाँ, सुबह नेरल में ये खेल रहे थे. अंगद पाटिल व्यावसायिक स्तर पर काफ़ी अच्छा क्रिकेट खेलते हैं, कई बड़ी अचीवमेंट है उनके पास बतौर ऑलराउंडर. 26 पे 4 है. आक्रामक खेल जरूर दिखाना होगा, लेकिन अंपायर का व्हाइट बॉल का इशारा, वन बाउंस का इशारा, सिर के ऊपर से ये गेंद गई थी. 27 पे 4 है. 51 रनों की अभी भी ज़रूरत है. 16 गेंदें बची हुई है और 16 गेंदों में जब 51 रनों की ज़रूरत है तो आपका बल्ला अब खुलना ही चाहिए. आपका बल्ला खुलना जरूरी है. और ये बेहतरीन छक्का आया बल्लेबाज विघ्नेश पाटिल के बल्ले से. बड़ी बातचीत सत्र में रन नहीं बन रहे थे तो पारगांव के आशीष तारेकर आए और उन्होंने रन बनाए. अब दूसरे सत्र में देखा कि रन बनते हुए नजर नहीं आ रहे, टारगेट काफी लंबा जा रहा है, तो पारगांव के ही विघ्नेश पाटिल आए हैं और रनों को बना रहे हैं. 33 पे 4. फिर से एक बार दूसरा छक्का लगाने की कोशिश में. ये फील्डिंग टीम द्वारा रिव्यू लिया जा चुका है वाइड बॉल के लिए. बैटिंग टीम द्वारा ये रिव्यू लिया जा चुका है क्या वाइड है कि नहीं. डॉट बॉल, इट्स अ फेयर. तो मैच की तरफ हम चलेंगे. 33 पे 4 है.
अपील की गई और अंपायर ने उस अपील को स्वीकार किया और इसी के साथ अंगद पाटिल ने इस मुकाबले में भी अब तक विकेटें निकाली है 4। कल 5 विकेटें निकाली थी, आज 4 विकेटें निकाली है। आज क्या हो रहा है, रबर बॉल में ज़्यादा विकेट जाते नहीं है, ऐसा हमने देखा पिछले सप्ताह, लेकिन आज विकेटों पे विकेट जा रही है हर टीम के। तर प्रवीण सर, इथे आदर्श स्पोर्ट्सचे सर्व मेंबर्स उपस्थित आहेत। वीरेन गावंड, सौरभ कल, मयूर वाघमारे, अथांग शिंदे, राजू गायकवाड, ओम खोपकर, ईशान काळे, मानस लाळे, सचिन मोरे, अभिषेक जगताप, नरेश त्रिभुवन, अभि हुजरे, सोम ठाकूर, सुधीर आगलावे, सत्यवान आनमाने आणि ऑल आदर्श स्पोर्ट्स मेंबर, तर त्यांचं सुद्धा विशेष धन्यवाद। आपण सुद्धा ज्यांचं खूप मोठं सहकार्य मिळाले रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी। मॅचकडे आपण जरूर वळूया। धन्यवाद। तैतीस पे 5 है, 3.5 का खेल यहां पर समाप्त हो चुका है। चौथे ओवर की आखिरी गेंद, 4 विकेटें ली अब तक अंगद पाटिल ने। कल इन्होंने सुपर 12 के मुकाबले में 5 विकेटें ली थी। क्या दोबारा वो किस्सा दोहराएंगे सुपर 6 में अंगद पाटिल? उनके इस ओवर की है आखिरी गेंद। फुल टॉस किया, ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला स्वस्तिक महात्रे ने। ये मुकाबला धीरे धीरे दूर जाता हुआ नजर आ रहा है शिवन्ना 11 अदई के पक्ष से, क्योंकि जिस तरह से दबाव बढ़ाया जा चुका है, 34 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं, 78 का पीछा करना है, अभी भी 12 गेंदों में 44 रन बनाने हैं 22 की औसत से। लेकिन जो पिछला मुकाबला हमने देखा, पिछले मुकाबले में या पिछले सत्र में भी अगर हम बात करें पिछले सत्र की, तो एक ओवर में बहुत ज़्यादा रन आए थे। अक्षय पवार के आखिरी ओवर में लगभग रन आए थे 33। तो ऐसा ओवर अगर मिले इन दो बल्लेबाजों को तो इस मुकाबले में वापसी कर सकते हैं। लेकिन वहीं दूसरी तरफ सिम बॉल का इस्तेमाल किया जा रहा है जो ज़्यादा स्विंग होती है, और योगेश पवार ने इस बॉल के ऊपर काफ़ी अच्छी गेंदबाजी की है। मिस्टर परफेक्ट योगेश पवार इस वक्त बॉलिंग मार के ऊपर। इनके गाने की रील काफ़ी फेमस हुई थी 24 लाइव इवेंट के जरिए, और उन्होंने ठीक भी कहा था, जिंदगी की यही रीत होती है, हार के बाद जीत होती है। कभी आंसू मिलते हैं तो कभी खुशी मिलती है तो कभी गम मिलते हैं। ये सब जिंदगी में उतार चढ़ाव तो आते ही रहते हैं, लेकिन जब उतार हो तो बाउंस बैक करना इंसान को आना चाहिए। 34 पे 5 है, अभी भी 44 की जरूरत है। गेंदें बची है 12। योगेश पवार राइट आर्म ओवर द विकेट, 34 पे 5। और यह घुमाया और ऐसा घुमाया, ऐसा चक्कर चलाया कि नंबर मिला 6। स्वस्तिक मात्रे तारा के ये सुपरस्टार जिन्होंने इस मैच में जिंदा रखने की मन में ठान ली है। मिस्टर वाईपी के पहली गेंद पर सीम बॉल के ऊपर जो स्विंग ज्यादा कराने की कोशिश की गई थी, छक्का आया। चैतन्य पाटिल को मैं इस मंच में बुलाना चाहूंगा। रामवाड़ी पेड़ के कप्तान, लेकिन ये धीरे डाली योगेश पवार ने। लेदर खेलने का जो उनके पास इतने सालों का एक्सपीरियंस है, वो एक्सपीरियंस इस गेंद में हमें नजर आया डालते समय। 40 पे 5 है, अभी भी 38 रनों की जरूरत है। और ये देखिए सामने से टर्न करा रहे हैं, जो स्विंग मिल रहा है
बिल्कुल बल्लेबाज को ऐसा लग रहा है कि मैं बड़ा शॉट खेल पाऊंगा, लेकिन हाई लेवल गेंदबाजी जिसे हम कहते हैं, आंखों के सामने डालना और फिर घुमाना, ये हो रहा है। ये पैंतरा आजमा रहे हैं योगेश पवार। 40 पे 5 और ये पिकअप शॉट हमें देखने का मौका मिला। स्वस्तिक मादरे सोमर का ये दूसरा छक्का, 44 बनाने थे 32 की दूरी। डीजे 32 रनों की अभी भी जरूरत है। क्रिकेट अनिश्चितताओं का खेल, क्रिकेट चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी। इस खेल में कई प्रोडक्शन फेल होते हुए हमने देखा है, कईयों को जीरो से हीरो बनते हुए देखा है और कईयों को हीरो से जीरो बनते हुए भी देखा है। 46 पे 5 और ये बहुत ही बढ़िया फील्डिंग, बहुत ही बढ़िया फील्डिंग। 5 रन बचाए अपनी टीम के लिए, 5 रन बचाए और इस ओवर में ये तीसरा छक्का आ सकता है जो बचाया। एक्शन रिप्ले में हम साफ देख रहे हैं कि आप पिकअप शॉट खेला था, लेकिन जबरदस्त। आशीष तारेगर लोकल बॉय, जबरदस्त फील्डिंग। तालियों की गूंज थी उनके पीछे दर्शकों की, और दर्शक भी क्यों नहीं तालियां बजाएंगे, इतना अच्छा एफर्ट जो उन्होंने दिया है। एक ही रन मिला। पेंडिंग है क्या? थोड़ा ये डिसीजन पेंडिंग है। 47 पे 5 है। इट्स सेव, तो सेव है ये। 47 पे 5 है। दर्शक पीछे एक्शन रिप्ले में भी साफ नजर आ रहा था, दर्शक तालियां बजा रहे थे आशीष तारेगर के लिए। 24 लाइव इवेंट की बढ़िया क्लैरिटी के साथ हम इस टूर्नामेंट को आगे लेकर जा रहे हैं। 47 पे 5 है। 31 रनों की अभी भी जरूरत है। लक्ष्मण जो डाला गया था, लेग से इस गेंद को घुमाया था। आखिरी 6 गेंदें और 31 रनों की जरूरत, और आखिरी ओवर में अक्षय पवार ने रन दिए थे 33। वही रन अब महंगे साबित हो रहे हैं शिवन्या 11 अदई के लिए। क्या टाइमिंग था डीजे मास्टर का भी, लेकिन आखिरी 6 गेंदें और 31 रनों की जरूरत। जिस तरह नौमान ने कल सुपर 12 में ओवर किया था, उस तरह अगर ये करते हैं तो ज़्यादा परेशानी नहीं होगी। लेकिन पहली गेंद पर अगर बल्लेबाजी करने वाली टीम को इस मुकाबले में रुकना है तो बड़ा ही डाना ज़रूरी है गेंदबाजों के ऊपर दबाव बढ़ाने के लिए। अंगद 2 छक्के आए थे मार्किया कांबड़े के बल्ले से इनके पहले ओवर में, लेकिन उसके बाद उन्होंने क्या विकेटें निकाली है। तारीफ काबिल गेंदबाजी। वापसी किसे कहती है, किसे कहते हैं, इसका जीता जागता उदाहरण अंगद पाटिल की 2 छक्के आने के बाद उनके द्वारा डाली गई उनके 2 ओवर के स्पेल की आखिरी 10 गेंदें। क्या जबरदस्त वापसी दिलाई है। 31 रनों की जरूरत है। लुस का और ये ऊंचा खेला है, गेंद हवा में है, कैच होने की संभावना है। ये कैच ऑफ द टूर्नामेंट हो सकता था, कैच ऑफ द टूर्नामेंट अगर लिया जाता तो। लेकिन क्या कोशिश थी, लाजवाब। निरंतर कोशिश करते रहना चाहिए। देखिए रायगढ़ प्रीमियर लीग, यही है जुनून, यही है जज्बा, यही है जोश कि खिलाड़ी अपने जान की परवाह किए बगैर लड़ते हुए, संघर्ष करते हुए नजर आ रहे हैं। 49 पे 5, 5 गेंदों में अब 29 रनों की जरूरत। नौमान पटेल
बैकफुट पे गया, इस गेंद को खेला, नंबर मिलेगा 4, लेकिन अब 4 छक्के आएंगे तो स्कोर इस लेवल हो सकता है। बैकफुट पर गए थे, बाउंड्री हासिल की थी, 4 गेंदें अब 25 रनों की जरूरत। हाँ, विनिंग टीम का कप्तान को तुरंत स्टेज पे आना है मैच खत्म होने के बाद। ऑर्गेनाइजर कमेटी द्वारा हमें ये सूचना मिली है। 53 पे 5 हैं, 4 में 25 की जरूरत है। स्वस्तिक मात्रे क्या इस मैच को और ज्यादा हसीन बनाएंगे। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, महज मिलेगा सिंगल। ये सिंगल से इस मुकाबले में नौमान को भी पता चल चुका है कि उनके ऊपर जो दबाव था वो दबाव हट चुका है, क्योंकि 4 में 25 की ज़रूरत थी, अब 3 में 24 की ज़रूरत है। प्रति गेंद 8 के औसत से रन बनाने। ISPL की तरह यहाँ पे दस्ता नोवा नहीं है। ये डॉट गेंद आई, लेग स्पिन। नौमान ने एक एक्सपेरिमेंट किया, क्योंकि वो जानते हैं, देखिए कैसे घूमी गेंद स्टंप के ऊपर से। बाल बाल बचे, मैं तो कहूँगा बल्लेबाज, लेकिन अब समय जा चुका है। 2 में 24 की जरूरत है। उस्मान पटेल, रायगढ़ के टाइगर, सुपर 3 में जाने का उनका दरवाजा खुल चुका है। मिस्टर परफेक्ट योगेश पवार को मिला अंगद पाटिल का साथ, और बीच में बल्लेबाजी हुई पहले सत्र में आशीष तारेकर साथ मिला। मैंने पहले ही कहा था, जिंदगी हर कदम एक नई जंग है, जीत जाएंगे हम तू अगर संग है। और अंगद, नौमान, इन्होंने साथ दिया। खुद योगेश पवार ने स्विंग बॉल का ओवर किया। खास तौर से पहले सत्र में जिनका साथ अनमोल था वो थे आशीष तारेकर, जिनके बगैर साथ के इस मुकाबले को जीता नहीं जा सकता था। आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग। आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग। रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग। देखिए यहाँ पर अंगद पाटिल ने भी 4 विकेटें हासिल की थी, लेकिन क्रूशियल मोमेंट पर पहले सत्र में पर आए और छाए। तो प्लेयर ऑफ द मैच आशीष तारेकर, 10 गेंदें 28 रनों की नायाब पारी, मैच विनिंग पारी आशीष गणपत तारेकर, जिन्हें ध्रुव तारेकर की तरफ से मिलेंगे 2000। और